सकाळी सकाळीच आज गोलूच्या पप्पांशी माझं छोटंसं भांडण झालं, पण त्यानंतर मस्त सोबत चहा घेतला. गोलूचे पप्पा ऑफिसला गेले आणि माझ्या कामाची धावपळ सुरू झाली. रात्रीची थोडीशी भांडी होती, ती घासून घ्यावी म्हटलं. किचन कट्टा साफ करून घेतला आणि तोपर्यंत गोलूही उठला होता. त्याला भूक लागली म्हणून त्याला बनाना खायला दिला आणि बनाना खाऊन साहेबांना आमच्या इतकी एनर्जी आली की गेले बाहेर खेळायला लगेच. आजकाल साहेबांना बाहेर खेळायला इतकं आवडतं ना की घरात पायच टिकत नाहीत. मग काय पटकन घरातली कामं आवरली, आंघोळ केली, फ्रेश झाले, दुकानात गेले दही आणायला. कारण आज मला उत्तप्पा बनवायचा होता. मग काय मस्त अशी उत्तप्प्याची तयारी करून ठेवली. त्यासोबतच खाण्यासाठी छान अशी खोबऱ्याची चटणी बनवली आणि मस्त उत्तप्प्याची तयारी करून त्याला उत्तप्पा बनवायला घेतला. उत्तप्पा बनवून झाला, म्हटलं चला गोलूला घेऊन येऊया घरी. पण साहेबांना आज काही घरीच यायचं नव्हतं आणि पाऊसही यायला चालू झालता. मग काय पटकन त्याला घरी घेऊन आले, पण त्याचा इतका राग चालू होता, बापरे, त्याच्या रडण्यानंतर आज मला नाकीनऊ आणलंय. कसं बसं त्याला आवरलं, त्याला खाऊ घातलं आणि त्याला उत्तप्पा इतका आवडला ना की छान छान बोलून खात होता. चला तर मग आजच्या पुरतं इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.